मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या नागपुरामध्ये होणार आहे हे स्पष्टच झालेलं आहे। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करतील आणि शपथविधी सोहळ्याला कुटुंबासहित उपस्थित रहा अशा सूचना देतील। मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होईल। मुख्यमंत्री आज दुपारनंतर फोन करायला सुरुवात करतील असं कळतंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री कुणाकुणाला फोन करतात आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे बघणं महत्त्वाचं आहे। आत्ता बातमी अशी मिळतेय की जी लिस्ट तयार झालेली आहे ती दिल्लीकडे रवाना झाली आहे। दिल्लीमधून शिक्कामोर्तब होईल आणि लगेचच दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन करतील। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होणार आहे आणि हा नागपुरामध्ये होणार आहे। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 20 दिवस झालेले आहेत, पण अजून सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाहीये। दिल्लीवारी झाल्यावर 14 डिसेंबरला म्हणजे आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा होती। अजित पवार यांनी सुद्धा बहुतेक 14 तारीख असं म्हटलेलं होतं, तसे संकेत दिले होते, पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलण्यात आलाय आणि आता नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्याच्या दिवशी रविवारी 15 तारखेला नागपूरमध्ये शपथविधी होईल असं कळतंय। नागपूरच्या राजभवनामध्ये तो शपथविधी होईल असं कळतंय आणि 16ला लगेचच सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी। तुषार, न्यूज 18 लोकमतनंच सगळ्यात आधी ही बातमी दिली होती की नागपुरामध्ये यावेळेला शपथविधी होऊ शकतो। आता तर तारीख सुद्धा फायनल झाली आहे, 15 तारखेला उद्या शपथविधी होईल। काय अपडेट आहे? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर फडणवीस सरकारचा विस्तार कधी होणार या संदर्भातल्या तारखा दररोज नव्याने येताना पाहायला मिळत होत्या। 11 तारीख, 12 तारीख, 14 तारीख, मात्र आता 15 तारखेवरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 15 तारखेला नागपूरमध्ये आपल्याला हा शपथविधी सोहळा पार पाडताना पाहायला मिळणार आहे, कारण की विरोधकांच्या हाती नवं कोणतंही कोली देता कामा नये म्हणून फडणवीसांनी ही शक्कल लढवल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन असणार आहे या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ देखील असावं ही सर्वांची भावना होती। मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांमध्ये खाते वाटपावरून आपल्याला चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्ली वारीनंतर खाते वाटपावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब अखेर झालेला आहे। तिन्ही नेत्यांच्या या ठिकाणी आपापसामध्ये सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे। आता प्रामुख्याने दुपारी 3 नंतर देवेंद्र फडणवीस जे त्यांच्या कॅबिनेटमधले संभाव्य मंत्री असतील त्या मंत्र्यांना आपल्याला फोन करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्या आमदाराचा फोन खरा नव्हतो आणि कोणत्या आमदाराला उद्या नागपुरामध्ये सहकुटुंब शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण देखील त्याच अपडेटवरती आहोत। मात्र 15 तारीख ही फायनल झालेली आहे। आपल्याला उद्या नागपूरमध्ये या ठिकाणी ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पाडताना पाहायला मिळणार आहे। सुवर्णा, नक्की तुषार, खूप महत्त्वाची बातमी, धन्यवाद। आपण सविस्तर बातमी दिलीत त्याबद्दल। मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईऐवजी नागपुरामध्ये होणार आहे आणि तो उद्याच्या दिवशी रविवारी होणार आहे। 15 तारखेला नागपूरच्या राजभवनामध्ये तो होईल आणि 16ला हिवाळी अधिवेशन सुरू होईल। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी म्हणजे उद्या नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे। 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे। एक दिवस आधी हा शपथविधी होतोय। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। राजभवनाच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। तयारी सुरू झालेली आहे, त्याची दृश्य आपण बघतो आहोत। नागपूरच्या याच राजभवनमध्ये उद्या देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होण्याची शक्यता आहे। यासाठी जे आहे ते राजभवन जे आहे ते सज्ज व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर हे ब्रिटिशकालीन राजभवन आहे, त्यामुळं इथं 1000 लोक बसतील इतका मोठा हॉल नाही आहे। त्यामुळं प्रशासनाकडून जे आहे ते या राजभवनच्या लॉनमध्ये जे आहे ते एक जोरदार शामियाना उभारण्याचं काम जे आहे ते युद्धस्तरावर सुरू झालेलं आहे। प्रशासनाकडून साधारणतः 1000 लोक या शपथविधीसाठी उपस्थित राहतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं जे आहे ते या राजभवनमध्ये आता
तयारीला वेग आलेला आहे। जवळपास 33 वर्षानंतर नागपूरच्या या राजभवनमध्ये जे आहे ते शपथविधी होणार आहे। याआधी छगन भुजबळ यांचा शपथविधी या राजभवनमध्ये झाला होता आणि त्यानंतर आता फडणवीस सरकारमध्ये जो आहे तो शपथविधी या राजभवनमध्ये होणार आहे। त्यामुळे नागपूरचं राजभवन पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। साधारणतः उद्या सकाळी जे आहे ते राज्यपाल यांचं या राजभवनमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 वाजता जे आहे ते राजभवनच्या या लॉनवर मंत्रिमंडळाचा जो आहे तो शपथविधी समारोह होणार आहे। आणि त्या दृष्टीने आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज व्हायला लागलेल्या आहे, कारण 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं आणि त्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो आहे तो नागपूरच्या या राजभवनमध्ये जे आहे ते मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। त्यामुळे नागपूरचं हे राजभवन सध्या राज्यात राजकारणातलं चर्चेचं केंद्र बनून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। राष्ट्रवादी काँग्रेसचं खातेवाटप फायनल झालंय। अजित पवार मुंबईहून बारामतीकरता रवाना झालेले आहेत। बारामतीहून थेट नागपूरला जाणारे सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं खातेवाटप ठरलेलं आहे। अजितदादा मुंबईतून बारामतीकरता रवाना झालेत आणि बारामतीतूनच थेट ते नागपूरला जाणार आहेत। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आज दिवसभरात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये गोटामध्ये हालचाली वेगवान स्वरूपातल्या घडतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून काय माहिती आहे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा खातेवाटप ठरलेलं आहे। बारामतीला जातील अजित पवार, मग तिथून नागपूरला असं कळतंय, काय सांगाल? काल आपण बघितलं होतं की संबंध दिवसभर अजित पवार यांचा देवगिरी जो बंगला आहे या बंगल्यावर इच्छुकांची रेलचेल आपल्याला बघायला मिळाली। सातत्यानं मोठमोठे नेते असतील किंवा मग आमदार असतील ज्यांना इच्छा आहे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा, असे सगळेजण काल आपण बघितलं देवगिरीवर येऊन गेलेले होते। आणि काल नंतर मात्र आज सकाळीच अगदी 8-8:30 वाजताच अजित पवार हे देवगिरीसाठी माफ करा बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। आणि त्यामुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं सगळं खातेवाटप हे फायनल झालेलं आहे। काल हे सगळं खातेवाटप फायनल करून आज अजितदादा हे बारामतीला रवाना झाले असून बारामतीवरूनच ते थेट नागपूरला जाणार आहेत अधिवेशनासाठी आणि उद्या शपथविधी होणार आहे नागपुरामध्ये। आणि त्यामुळं आता केवळ काम शिल्लक राहिलेलं आहे ती ज्यांची नावं यादीत आहेत त्यांना फोन करून त्यांना उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण देण्याचे आणि ते काम फोनवर होणं शक्य असल्यामुळं आता अजित पवार हे यांनी मुंबईतून त्यांचं बस्तान हलवून बारामती त्यांनी ते गाठतायत आणि त्यानंतर तिथून ते थेट नागपूरला जाणार आहेत। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे आपापले संभाव्य मंत्री जे आहेत, आपापल्या पक्षातले जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना आज दिवसभरामध्ये फोन करतील आणि उद्या नागपुरामध्ये कार्यक्रमासाठी या असं सांगतील। त्यावरून समजून जायचं काय ते की कोण मंत्री होणार आहे। पुढची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल उशिरा रात्री पाऊण तास बैठक झालेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातच सकारात्मक चर्चा झाली असं कळतंय। रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचंही कळतं आहे। दरम्यान या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची नावं जाहीर करू शकतात। सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि साहजिक पण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागरवर राहतात। सागरवर भाजपचेही अनेक संभाव्य इच्छुक असलेले नेते येऊन गेले ज्यांना संभाव्य मंत्री व्हायचं आहे। त्याच्याबरोबर काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले होते। पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली। मंत्रिमंडळ विस्तारावरून अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर मुंबईत गाठी भेटींचा सिलसिला सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी आज देवगिरी बंगल्यावर जात अजित पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली। या बैठकीनंतर बावनकुळेंनी वर्षा निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली। यावेळी वर्षावर तानाजी सावंत, संजय शिरसाट, भरत गोगावले उपस्थित होते। या भेटीत खातेवाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं आहे।
मंत्रिमंडळ विस्ताराआधी गाठीभेटींना वेग आलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आधी देवगिरीवर गेले, अजित पवारांना भेटले, मग सागरवर गेले. तिथे त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि नंतर ते एकनाथ शिंदेंना भेटायला गेले. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळावा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेते या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत. या मेळाव्यात विदर्भातील 6 आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंधरा तारखेच्या हे जे आमच्या मुठात वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण निवडून आलेले आमदारांचा सत्कार, माननीय उपमुख्यमंत्रीचा सत्कार, हे पूर्ण विदर्भचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे आमचे युथ काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सेवा दल प्रत्येक सेलचे पदाधिकारी यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे. सत्कार समारोह आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा विदर्भ स्तरीय मेळावा असं हे कार्यक्रमचं स्वरूप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भातला तर कार्यक्रम ठरलेला आहे. पुढच्या एका मोठ्या बातमीकडे आपण वळूया. बातमी आहे मुंबईच्या दादरमधून. दादरच्या 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हनुमान मंदिराला भेट देणार आहेत. आदित्य ठाकरे आज हनुमान मंदिरात जाणार आहेत आणि दर्शन घेणार आहेत आणि आज शनिवार सुद्धा आहे. संध्याकाळी 4:30 वाजता मंदिरात येऊन आदित्य ठाकरे हनुमानाचं दर्शन घेणार आहेत. मुंबईच्या दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं अनधिकृत ठरवलं आणि नोटीस बजावलेली आहे. जवळपास 80 वर्ष जुनं हे हनुमान मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी हे मंदिर बांधलेलं आहे. दादरमधील रहिवाशांनी नोटीशीवर तीव्र संताप नोंदवलाय. कुठल्याही परिस्थितीत मंदिर हटवू देणार नाही अशी भूमिका या स्थानिकांनी घेतलेली आहे, हमालांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यामुळे देवाला अधिकृत करणारा तुम्ही कोण? तुम्ही का सध्या सच्च आहे का? तर त्या लोकांना अधिकृत करा. तुम्ही अधिकृत नाही ना, मग कशाला आम्हाला अधिकृत म्हणतात? ते चुकीचं आहे. देवाला तोडताना स्वतः चांगला राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांना सांगा हे तोडायचा अधिकार नाही त्यांना, आणि जर तोडलं तर मग आम्ही ऐकणार नाही. सगळं दादर गजा करून तुमचं राज्य वाई करून टाकेल. हे आमचं श्रद्धास्थान आहे. एवढी वर्षानुवर्ष आम्ही इथे मंदिरामध्ये येऊन देवाची प्रार्थना करतो, हे करतो, तर हे मंदिर इथून हटवलं जाता कामा नये. बरोबर नाही. म्हणजे हे खाली करणं मंदिर, म्हणजे तुम्ही जरी ट्रेनची जागा जरी असेल, ट्रेनची जरी असेल, तरी तुम्ही काय बी कारवाई करू, पण मंदिर खाली करून तुम्ही जर दुसरीकडे जर करत असताल किंवा हे हटवायचं, ते बरोबर नाही वाटत. ह्या रेल्वेला ह्या मंदिरांचा काय त्रास होतो आहे हे मेन. आता हे पुरातन मंदिर आहे, भाविकांची श्रद्धा आहे. येणारे जाणारे स्थानिक रहिवासी इकडनं दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. देशात संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्तानं शुक्रवारी लोकसभेमध्ये संविधानावर 2 दिवसीय चर्चेला सुरुवात झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चर्चेला सुरुवात करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या चर्चेला उत्तर देणार आहेत. 16 डिसेंबरला गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत चर्चेला सुरुवात करतील. 17 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील. लोकसभेच्या अजेंड्यानुसार प्रश्नोत्तराच्या तासानंतर राज्य घटनेवरील विशेष चर्चेला सुरुवात होईल. खरगे राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाकडून चर्चेला सुरुवात करणार आहेत.